आपल्यासोबत काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड आहेत। मॅडम, काय सांगाल, काल जो राडा झाला पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं, काय पहिली प्रतिक्रिया? जे झालं ते चुकीचं झालं, कारण अशा गोष्टी इथे व्हायला नाही पाहिजे। विधान भवनामध्ये 60 वर्षात पहिल्यांदाही अशी गोष्ट झालेली आहे जिथे सुरक्षेचा प्रश्न परत ऐरणीवर आलेला आहे। जिथे आम्ही महिला असुरक्षित म्हणतो, सगळे असुरक्षित, तेव्हा आमदारही असुरक्षित आहेत। आमदारांना मेसेज केले जातात, तुमच्या धमकीचे फोन येतात, धमकीचे मेसेज येतात, हे खूप चुकीचं आहे। आणि जे कोणी हे असं करत असेल त्यांच्यावर कठोरात कठोर कार्यवाही व्हावी हीच आम्ही अपेक्षा करतोय। या लॉबीमध्ये गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जी हाणामारी झाली, यानंतर माध्यमांनी गोपीचंद पडळकर यांना विचारलं ते कार्यकर्ते कोण आहेत, तर गोपीचंद पडळकर थेट म्हणले की ते मला माहीत नाही, माझे नाही। ते त्यांनाच माहिती असेल की नक्की काय आहे, कुठे पाणी मुरतं ते आम्हाला माहिती आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे। त्यामुळे ज्या गोष्टी घडल्या त्या चुकीच्या आहेत। कायदा सुव्यवस्था तुम्ही धाब्यावर ठेवून जर तुमचं सरकार आहे म्हणून तुम्ही काहीही वागणार, ते चालणार नाही आहे। आम्ही संविधान मानणारे लोक आहोत आणि संविधानाने जो आम्हाला अधिकार दिला आहे तो प्रत्येकाला मिळाला पाहिजे। सुरक्षितता हे प्रत्येकाला मिळाली पाहिजे आणि जे कोणी त्याच्या विरुद्ध कार्य करतं त्यांच्यावर कार्यवाही व्हायला पाहिजे, कठोरात कठोर कार्यवाही व्हायला पाहिजे। विरोधकाचा आवाज दाबला जातो असं वाटतं हे सगळे प्रकार? नक्की जे कोणी जास्त बोलताना दिसतं किंवा त्यांच्या विरुद्ध बोलताना दिसतं, त्यांच्या विरुद्ध काही ना काही कुठल्या तरी माध्यमातून, वेगवेगळी माध्यम आहेत त्यांची, त्याच्या माध्यमातून हा एक माध्यम आहे ज्याच्यामुळे तुम्ही त्यांना धमकी देऊन त्यांना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला, पण विरोधक गप्प बसणार नाही। आम्ही जरी संख्याबळाने कमी असलो तरी आमच्यामध्ये ताकद भरपूर आहे, कारण आमच्याकडे सत्य आमच्या पाठीची, आणि त्यामुळे आम्ही त्याचा ह्याच्याने आम्ही आवाज आमचा चालवतच राहणार, वाजवतच राहणार आणि मोठ्याने बोलतच राहणार। जितेंद्र आव्हाड म्हणले की या ठिकाणी आमदार देखील सुरक्षित राहत नाहीत, तुम्हाला काय वाटतंय? नक्कीच, कारण इथे महिला सुरक्षित नाही आहेत, इथे लहान मुलं सुरक्षित नाही आहे, तर इथे आता आमदारांच्या सुरक्षेवर पण प्रश्न निर्माण झालेला आहे। जेव्हा आम्ही सांगतोय की प्रत्येक जणांचं इथे सुरक्षा महत्त्वाची, तशी आमदारांची पण सुरक्षा महत्त्वाची आहे। इथे ह्या प्रिमायसेसमध्ये, ह्या स्त्रियामध्ये पहिल्यांदा घटना घडलेली आहे 60 वर्षामध्ये, म्हणजे सुरक्षता किती आपल्याला गरजेची आहे। त्यामुळे आम्ही गृहमंत्र्यांना इथे परत रिक्वेस्ट करू की तुम्ही जरा सुरक्षता नीट ठेवा, कारण एका खात्यावर तुमचं लक्ष जरा कमी वाटते आम्हाला, तर जरा तुम्ही त्याच्याकडे वाढवावं, एवढंच आम्ही अपेक्षा करतो। पावसाळी अधिवेशनाचं काय फलित मिळालं? भोपळा कालचं बघितलं ना, हे होतं चालू होतं, भोपळा मिळालेला आहे, कोणालाही काहीही मिळालं नाही। पुरवण्या मागण्या आल्या त्या फक्त काही विशिष्ट लोकांपुरते आलेल्या आहेत, आणि ज्या पुरवण्या मागण्या सारख्या वारंवार मागतात, ज्या काही विशिष्ट घटनेसाठीच घेतल्या जातात, त्या इथे आता ह्यांचं सत्र बनत चाललं की ते मागणं हे त्यांचं काम, काय म्हणतात ना, काय ठरलेलं, अशीच घटना घडली जाते आणि हे चुकीचं चाललेलं आहे। देशाच्या तुम्ही अर्थव्यवस्था सगळी महाराष्ट्राची खिळखिळी करून टाकताय आणि नको त्या लोकांचं तुम्ही पोट भरताय, त्यांची घरं भरताय, हे चुकीचं चाललं आहे। धन्यवाद, तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल। हे होत्या काँग्रेसच्या आमदार ज्योती गायकवाड। मी गुणवंत दंग, DRV न्यूज, मुंबई।